टोरेस घोटाळा प्रकरणी सीईओ तौसिफ रियाज याला अटक करण्यात आलेली आहे। मुख्य आरोपी समजला जातोय आणि आरोपीला 3 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। घोटाळा उघडकीस आल्यानंतर आरोपी तौसिफ रियाज हा फरार होता, त्याचा शोध सुरू होता। मात्र अखेर गुन्हे शाखेने आर्थिक गुन्हे शाखेने लोणावळ्यावरून त्याला अटक केली आहे। त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या सोबत आहेत। निखिल, बरेच खुलासे होत आहेत। रशिया युक्रेनचा संदर्भ लावला गेला, मात्र त्यानंतर अखेर आता या सीईओला लोणावळ्यावरून अटक केलेली आहे। तपासाला आता कशी गती येईल? नक्कीच आपण पाहिलं तर या संदर्भात संपूर्णमध्ये जो उघडकीस आला तो घोटाळा 6 जानेवारी रोजी आला आणि 6 जानेवारीपासूनच हा मुख्य जो संचालक म्हणून मानण्यात येतो तो म्हणजे तौसिफ रियाज याला पोलिसांनी ईओडब्ल्यूने लोणावळा येथून अटक करण्यात आलेली आहे। 6 जानेवारीपासून हा पोलिसांच्या रडारवरती होता, परंतु हा भारताबाहेर गेला असल्याची चर्चा देखील या ठिकाणी होत्या। तर तेव्हापासून आतापर्यंत पोलिसांनी जवळपास 12 लोकांना आहे ते ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यांना कसून चौकशी देखील करण्यात आलेली होती। परंतु जर तौफिक रियाज पाहिला तर सुरुवातीपासूनच म्हणजे टोरेस ब्रँड येण्यापासूनच आणि तो मुंबईमध्ये उभा करण्यापासूनच या तौसिफचा पूर्णपणे या सर्व प्रकरणांमध्ये जो हात होता आणि याच्यामध्येच त्याला भारताबाहेरील एकूण म्हणजे 12 लोक ज्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे, त्या ब्लू कॉर्नर नोटीसच्या माध्यमातून त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे, या संदर्भात देखील त्यांना माहिती असेल असा संशय पोलिसांचा आहे। त्यामुळे आता तौसिफ रियाजची कसून चौकशी सुरू आहे आणि तौसिफ रियाजकडून एकच चौकशी करत असताना काय खुलासे पुढे येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर आणि त्याला पोलीस कोठडीची सुनावण्यात आलेली आहे। त्या पोलीस कोठडीमध्ये 3 फेब्रुवारीपर्यंत त्याचा अजून चौकशी होईल, तपास होईल। त्यातून काही समोर येतं का अपडेट घेत राहू। निखिल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।